महाराष्ट्र को नशा मुक्त बनाने की दिशा में एक महत्वपूर्ण पहल के तहत नशा मुक्त मुंबई अभियान की शुरुआत हो गई है। युवाओं को नशे की लत से दूर रखने और समाज में व्यापक जागरूकता फैलाने के उद्देश्य से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज इस महाअभियान का औपचारिक शुभारंभ कर दिया है। इस दौरान मुख्यमंत्री फडणवीस ने सैकड़ों बच्चों को नशा मुक्त मुंबई कार्यक्रम के तहत शपथ दिलाई। चला सगळे तयार। मग माझ्या मागे सगळ्यांना शपथ घ्यायची आहे। मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही। तसेच माझे कुटुंब मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करीन। अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी सुदृढ सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करेन। त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन। व्यसनमुक्त कुटुंब अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत। जय हिंद, जय महाराष्ट्र। इस दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सभा को संबोधित करते हुए नशा मुक्त मुंबई अभियान को सफल बनाने का आग्रह भी किया। यांना मानवंदना अर्पित करतो। ड्रग फ्री मुंबई आज जी शपथ आपण घेतली आहे, या शपथ ग्रहण कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या समितीचे अध्यक्ष आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढाजी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, कोकण विभागाचे आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल, श्री सौरभ कटियार, श्रीमती सपना श्रॉफ, श्री बाप्पासाहेब थोरात या ठिकाणी या हॉलमध्ये उपस्थित असलेले 10,000 पेक्षा जास्त मुंबईच्या विविध संस्थांमधनं, शाळांमधनं, कॉलेजेसमधनं आलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केला आहे आणि नशामुक्त भारत करण्याकरता आपल्याला देखील नशामुक्त मुंबई, ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आज आपला भारत इतक्या वेगानं विकास करतोय। आपण जगाची चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत। स्पेसच्या क्षेत्रामध्ये आपण आज इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलं आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपण त्या ठिकाणी उतरण्याचा विक्रम केला, जो जगामध्ये कोणालाही करता आला नाही। आज जगामध्ये अमेरिकेनंतर खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून स्पेसक्राफ्ट लॉन्च करणारं
एकमेव जर देश कुठला असेल तर तो आपला भारत देश आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, आज वेगवेगळ्या प्रकारचे नवीन टेक्नॉलॉजीज असो, याच्यामध्ये भारत खूप वेगानं प्रगती करतोय. आणि त्याचवेळी संरक्षणाच्या क्षेत्रात, डिफेन्सच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती ही जगाला थक्क करणारी आहे. आज आपल्या संरक्षणाकरता आपण तयार केलेले मिसाईल्स हे बघितल्यानंतर जग देखील थक्क होत आहे. आणि आपल्या सेनेने देखील ऑपरेशन सिंदूरच्या वेळी हे दाखवून दिलं की भारताकडे वाकडी नजर केली तर भारत आता जुना भारत राहिलेला नाही, हा पाकिस्तानमध्ये घुसून मारणारा भारत आता तयार झालेला आहे. अशी आपली ताकद आज भारताने तयार केली आहे. त्यामुळे भारताच्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला आता थांबवता येणार नाही. हा भारत युवांचा भारत आहे. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तरुणाई आज आपल्या भारतामध्ये 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे. आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरू म्हणून भारत स्थापित होऊ शकतो. ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे. आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही. भारताची ताकद वाढते आहे. भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही. आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं. ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली तर मग उद्याचा भारत हा खोखला होईल, तो पोकळ होईल. आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही. असं एक छुपं युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे. आणि या वॉरचं सगळ्यात मोठं वेपन, या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज, नशा. हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये त्यांना व्यसनाधीन करत, त्यांना ड्रगच्या अधीन करून या भारताला पुढे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्त नाबूद करायचं, अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे लक्षात ठेवा, ही लढाई साधी लढाई नाहीये. ही लढाई एखादी घरगुती लढाई देखील नाहीये. एक मोठं षडयंत्र आहे. आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती या त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं, हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही. याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. आपको बता दें, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 अगस्त को 100 सप्ताह के नशा मुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान की शुरुआत करेंगे, जिसमें देश भर के 10,000 स्थानों पर जागरूकता कार्यक्रम किए जाएंगे और 1 करोड़ युवा नशा मुक्ति की शपथ लेंगे. नशा एक ऐसी लत होती है जिस पर काबू नहीं पाया गया तो वो उस व्यक्ति का पूरा जीवन तबाह कर देती है.
इस कार्यक्रम में कौशल विकास मंत्री तथा नशा मुक्ति जन जागरूकता अभियान की उच्च स्तरीय समिति के अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा की भी उपस्थिति रही। उनकी अध्यक्षता में गठित समिति ने इस अभियान की रूपरेखा तैयार की है ताकि नशा मुक्ति का संदेश मुंबई के प्रत्येक क्षेत्र तक प्रभावी ढंग से पहुंचाया जा सके। आजच्या काळामध्ये जे युद्ध असता हे युद्ध सीमावर गोळ्यातून नसता, हा युद्ध युवा पिढीने कसा भ्रष्ट करायचा, युवा पिढीने कसा बर्बाद करायचा, हा आपल्या शत्रू देशाचा नेहमी षडयंत्र असता। हा षडयंत्र मान देण्यासाठी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगली रीतीने कारवाई सुरू आहे। इथे पोलीस आयुक्त इथे उपस्थित आहे। पोलिसांनी जी धाड टाकली, पोलिसांनी जे लोकांना अरेस्ट केलं आपल्या सर्वांना माहित आहे। पण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी साहेबांनी सांगितलं होता की युवकाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आज हा नवीन विषयाची गरज आहे। हा नवीन विषय काय आहे? हा नवीन विषय असा आहे की आपला फक्त पोलीस आणि सरकारवर न टाकता आपण काय करू शकता यासाठी आपण पुढे यावं लागेल। 3 महिन्यापूर्वी आम्ही माननीय मुख्यमंत्रीकडे गेले होते। आम्ही त्याने रिक्वेस्ट केली होती की आम्हाला सर्व समाजाच्या लोकांना काम करायचं आहे, तो त्याने हुंकार दिली। मैं माननीय मुख्यमंत्री साहेबांचा धन्यवाद देतो की त्यांचे प्रेरणातून आता आपण एका मोठा चळवळी उभी केली आहे। यामध्ये आपण फक्त स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये जिथे जिथे आज काम चालते तिथे सर्व ठिकाणी जाऊन लोकांना प्रतिबोध करणार आहे, लोकांना समुपदेशन करणार आहे। आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय हा एक कुटुंबचा काम आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघचा शताब्दी वर्ष चालला आहे, त्यांचे पंच परिवर्तनमध्ये कुटुंब प्रबोधन पण एक विषय आहे। हा एक कुटुंब प्रबोधन म्हणजे जोपर्यंत परिवारचे लोक आपल्या मुलावलीवर ध्यान देत नाही, जोपर्यंत समाजाचे लोक त्यांच्या बरोबर जात नाही, तोपर्यंत त्याने काही भटकावण्याचा प्रयत्न केला तर ते कधी कधी सफल होता। माननीय मुख्यमंत्री महोदय, मी आपला परत एक वेळा गवाही देतो की आता आज सुरुवात आहे, आज लॉन्चिंग प्रोग्राम आपल्या हस्ते होत आहे, पण अंत नाही आहे। हा एक दिवसाचा प्रोग्राम नाही आहे, हा पुढे चालणार आहे। आता पुढे पुढे बघा काय होत आहे। मुंबईमध्ये जोपर्यंत आपण ड्रग फ्री मुंबई न करत आहे तोपर्यंत आपण आज शपथ घेणार आहे की आपण एकही थांबणार नाही, आपण स्वतःसाठी करत आहे। हा सामाजिक रेस्पॉन्सिबिलिटी आहे, आपण समाजामध्ये राहत आहे, तो सामाजिक रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून सर्वांनी काही काही वेळ दिली पाहिजे, सर्वांनी काही काही केलं पाहिजे असा मी आपले सर्वांना रिक्वेस्ट करतो। युवकासाठी केंद्र सरकारमध्ये माननीय नरेंद्रभाई मोदीने फार काही चांगली स्कीम आणली आहे। आज वेळ नाही आहे ते सर्व स्कीम सांगायची, पण आपला आनंद होईल की मागच्या 15 वर्षामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम झालं आहे, युवकासाठी जे काही योजना झाली आहे ते आजपर्यंत पूर्वीचे 60 सालमध्ये न झाल्या होती। महाराष्ट्रामध्ये पण युवकासाठी, युवतीसाठी, स्कूलासाठी, बच्चासाठी जे अतिशय चांगली योजना, त्यांचे फक्त शिक्षण नाही, त्यांचे भविष्य कसा घडवण्याचा हा साठी माननीय मुख्यमंत्रीजी नेहमी आम्हाला सांगता। आता आपण या 15 ऑगस्टला एक सीएम महाफंड म्हणून कौशल्य विकास योजना पण लॉन्च करणार आहे। त्यामध्ये प्रथम वर्षामध्ये 1 लाख मुला-मुलींना आपण स्वरोजगारच्या शिक्षण, सहाय्यक आणि त्यांना सर्व काही मदत करणार आहे। असा आपण एकत्र होऊन आपला युवक युवती मूलधारामध्ये राहायचे, जो सपना आपले वडिलांनी आपल्याबद्दल बघितला आहे, जो आपल्या माचे मनामध्ये आहे, ते आपल्या सर्व स्वप्न साकार करण्यासाठी आपण कुठे इतर बघायचं नाही। आपण महाराष्ट्रामध्ये, चांगल्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहे। आणि आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की कुटुंब म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब छोटी लहान गोष्टीसाठी पण लक्ष देत आहे। त्यातून हा कार्यक्रम आपण पुढे जाऊन सक्सेस करू, सर्व सहकार करावा अशी विनंती करून इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वर्ली के डोम में आयोजित होने वाले इस कार्यक्रम में हजारों की संख्या में स्कूली और कॉलेज के विद्यार्थियों ने भाग लिया। कार्यक्रम का मुख्य आकर्षण नशा मुक्ति के प्रति सामूहिक शपथ रहा, जिसमें उपस्थित सभी छात्र और नागरिक अपने जीवन को नशा मुक्त रखने तथा अन्य लोगों को भी इसके प्रति जागरूक करने का संकल्प लिया। इस अभियान का उद्देश्य नई पीढ़ी को नशे के दुष्प्रभावों से बचाना और उन्हें स्वस्थ एवं सकारात्मक जीवन शैली अपनाने के लिए प्रेरित करना है। प्रशासन का मानना है कि जब युवा स्वयं
इस मुहिम की जिम्मेदारी संभालेंगे तभी मुंबई को पूरी तरह नशा मुक्त बनाने का लक्ष्य हासिल किया जा सकेगा। राज्य सरकार ने मीडिया संस्थानों, प्रतिनिधियों और आम जनता से इस अभियान से जुड़ने तथा इसे सफल जन आंदोलन बनाने की अपील की है। वर्ली डोम में आयोजित यह कार्यक्रम केवल मुंबई ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र में नशे के खिलाफ निर्णायक लड़ाई का मजबूत संदेश देने वाला माना जा रहा है।